इन्स्पेक्टर बाजीराव शिंगम आलेत. धरपकड साहेब. बिन पगारी फुलाधिकारी दंगल पेटले का चाले घरी. आवाज बंद तोंड चाल. नाकात कडे घालू शकत सगळ्यांना. रविवारी शाळेत द्यायचं, सोमवारी घरी बसायचं. पुस्तकाचं फाडून अभ्यास करायचा. लवकर नोकरी लागते. आमचं बी शिक्षण 13 वर्ष बालवाडीत काढील. गुरुजी नापास आणि मी पास आहे. डायरेक्ट गेली बिल पेश. जिलबी खाऊन बिल बिल. हो माय मिस इन्स्पेक्टर बाजीराव शिंगम. धरपकड साहेब. बंदोबस्त कडे काय हेलिकॉप्टर कमरला बांधून. माझा बी खर्च जास्त झाला सर. आता पेट्रोल महाग झाल्याबद्दल पाणी ओतलं हेलिकॉप्टरमध्ये. मी झाडाखाली उभा केला हरभऱ्याचे. पण वर्ण साहेब आले पेशंट. डायरेक्ट बदली झाली साहेबांची. परमिशन झाले. पहिले हवालदार होता, आता बायकोचा मार खाऊन इन्स्पेक्टर. तालुक्यात भेट नाही मी कोणाला बायकोशिवाय. कालच बायकोचा मार खाऊन आलो. साहेबांना बी काय कमी नाही. पत्रे ऊस आहे, चुलीमध्ये पाईपलाईन आहे, हौदात बोर आहे. सडकीवर भयमुख आहे बघा. साहेबांना कमी काय नाही. पण पगार बंद ड्युटी चालू आहे सध्या. त्यामुळे वर्ण बंदोबस्त कडे काय आता स्पेशल बंदोबस्त साहेब आहेत. धरपकड साहेब आहेत. डायरेक्ट बंदूक सोबत आणि गोळ्या घरी. आणि काल एका गोळीमध्ये 300 माणसं मारले. काल मेलेले जिवंत सापडणार नाहीत आपल्याला. त्यामुळे हे स्पेशल साहेब आले. आता कोणाला पकडून न्यायचं, कोणाला बैलगाडीत टाकायचं, कोणाला मधल्या खोलीत टाकायचं. म्हणजे सगळ्यांना गोळ्या घालायच्या बारी बारीने. एक गोळी घातली का 6 महिने संडास बंद. आणि हेडमास्तर साहेबांना परत घोटाळे केले काल. बैलगाडीच्या काचा फोड्या, रेल्वेच्या टायरची हवा सोडून दिली. त्यामुळे त्यांना डायरेक्ट मधल्या खोलीत न्यायचं. त्यांचे बदली करायचे डायरेक्ट सासरवडीला. मग सर कुठे गेले हेडमास्तर? त्यांची बदली करायची डायरेक्ट. हां सासरवडीला गेले का? बरं झालं. त्यांच्याकडे परमिशन होतं आपलं डायरेक्ट बेसाळा अधिकारी म्हणून. पण आता 400 साहेबाकडे आहे आमच्या जिल्ह्याचे, धाराशिवकडे. हो ते काय ते मोबाईल आहे त्यांच्याकडे. हो त्यांची बदली करून टाक सासरवडीला. बरेच घोटाळे करायचं. मग सर कसं करायचं? मिटून टाकायचं का पेटून न्यायचं? मग धरून न्यायचं का पकडून न्यायचं? ना थोडक्यात मिटून टाकू इथल्या इथे. वरच्या साहेबाला कळून देत नाही मी. वरचे साहेबले कडकत बर्फासारखे. नाही तर तुमच्यावर डायरेक्ट केस करून टाकू. केस वारकाकडे, दाडे मेशी सुताराकडे, बगली नावेकडे. आणि वॉरंट आमच्याकडे, पंचनामा बामणाकडे. चला आता लग्नाला चला सगळे. चला काकू चला लग्नाला चला. कुत्रे बांधा खांबाला आणि पोरं क्या काकाला. एकीचं शेंबूड तिघीनं पुसान जेवायला बसा. कुठं गेले धुरपी, शेंबूड उरपी, नाकनं नतीला आणि बोळपाडा भीतीला. कुठं गेले पारू, नवऱ्याला मारू. सगळे याचं बरं का जेवायला. गाडी आणली तुमच्यासाठी बिगर लायसनची, बिगर टायरची गाडी आणली. तिकडे मागा बघू नका. गाडी उभा केली उकांट्यावर. चिपडाची गाडी, उंदराचे बैल आहेत सगळे याच्या बरं का लग्नाला. सासऱ्याच्या पप्पाचं लग्न काढ 32 तारखेला. मिठाचे लाडू, थुका लावून चपात्या, चमडाची कढीन, बेकडाची वडी. जेवायला काय कमी केलं नाही. तोंड बांधून जेवायचं, पाय बांधून घरला यायचं, चाळणीनं पाणी प्यायचं, गटरे हात धुवायचं. त्यावेळेला तोंड पुसायचं बरं का. सगळे यायचं जेवायला. मुंबईला लगीन आहे, पुण्याला हळद आहे. सगळे यायचे जेवायला. पाहुणे मंडळी सगळे घरच्या भाकरी खाऊन. पगार बंद ड्युटी चालू. धरपकड साहेब. जय महाराष्ट्र. करा कष्ट खा ओष्ट. ओके धन्यवाद.